पुढे. माग राहिली ती.
मौजे वडाचीवाडी तालुका भूम या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त दिनांक फेब्रुवारी 19 ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। फेब्रुवारी 19 रोजी शिवजन्मोत्सव साजरा करत असताना त्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचीवाडी शाळेतील सर्व बालचिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमांमध्ये सर्व बालचिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध गीतांचा समावेश करण्यात आला। फेब्रुवारी 20 रोजी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती प्रतिमेची संपूर्ण गावांमधून मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्ये छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून, जिजामातेची वेशभूषा करून, मावळ्यांची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या कार्यक्रमासाठी हलगी बाबा पथक आणि वारकरी पथक यांचंही आकर्षक असं सादरीकरण करण्यात आलं। यामुळे सर्व रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले। दिनांक फेब्रुवारी 21 रोजी शिवशाहीर श्री नवले सर शिराळा तालुका परंडा यांचा शिवचरित्रावरील पोवाड्याचा अतिशय आकर्षक असा कार्यक्रम घेण्यात आला। सदरील कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ वडाचीवाडी येथील सर्व तरुण मावळ्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिलं। कैलास माने, कौस्तुभ माने, वैभव माने, अप्पा माने, मिठू माने, तानाजी माने, शिवकुमार शिंदे, अंगद गावडे, सिद्धू घुंबरे, गणेश माने, संकेत वीर, अर्जुन माने, संभूदेव वीर, प्रशांत शिंदे, गणेश ईश्वर माने, अनिल माने, विशाल माने, समाधान माने, दयानंद सलगर, वैभव वीर, रणजित माने, प्रवीण गावडे, शंकर माने, निलेश माने, संदीप नेरे, महेंद्रा माने, प्रवीण घुमरे, प्रशांत माने, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व तरुण मावळ्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला। यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। सर्वात मोठे शिलेदार असणारे आपल्या गावचे तरुण तरफदार सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व माता भगिनी, त्याचप्रमाणे ज्यांच्या अंगखांद्यावर या सर्व उपक्रमांची धुरा आहे अशा आपल्या गावातले बालगोपाळ मंडळी, याही सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमामध्ये 3ही दिवस आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला। या सर्वांचं मी आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं, सर्व बाहेरील गावकरी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या गावकऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम इथून पुढे आपण अतिशय उत्साहाने साजरे करून आपल्या गावचा एक एकोप्याचा हा जो लौकिक आहे तो आपल्याला पंचक्रोशीमध्ये गाजला पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो। त्यासाठी मी असलगिरी सर असतील किंवा यानंतर पुढे या ठिकाणी येणारे कोणीही शिलेदार असतील शाळेचे, यांच्याही कार्यकाळात अशा प्रकारचे उपक्रम आपण चालू ठेवून आपल्या गावची परंपरा कधीही मोडकळीस काढू नका ही सर्वांना विनंती करतो। पुढील कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।